शाहूवाडी तालुक्यातील जनतेला बिबटे आणि वन्य प्राण्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। वन विभागानं याबाबत तातडीनं कारवाई करावी, अन्यथा शाहूवाडीतील वन विभागाचं कार्यालय बंद पाडू असा इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिलाय। शाहूवाडीमध्ये शेकाप, कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे सेनेच्या वतीनं शाहूवाडी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात ते बोलत होते। शाहूवाडीतील नागरिक आणि शेतकरी यांना वन्य प्राण्यांचा त्रास होतोय, त्यावर तातडीनं उपाययोजना करावी, शेती उत्पादनांना हमीभाव द्यावा, स्मार्ट मीटर रद्द करावं, शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शाहूवाडी तहसील कार्यालयावर शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ठाकरे सेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। मोर्चाची सुरुवात शाहूवाडी पंचायत समितीमधून करण्यात आली। मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यावर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। शेतकऱ्यांना शासनानं वेठीस धरू नये, महावितरण कंपनीनं शेतीला दिवसा वीज द्यावी आणि गंजलेले विद्युत खांब बदलावेत अशी मागणी शेकापचे भारत पाटील यांनी केली। यावेळी ठाकरे सेनेचे तालुका प्रमुख दत्ता पवार, उपतालुका प्रमुख योगेश कुलकर्णी, राजाराम मगदूम यांची भाषणं झाली। मागण्यांचं निवेदन तहसीलदार सीमा सोनवणे यांना देण्यात आलं। मोर्चात पंचायत समितीचे सदस्य अभयसिंह चौगुले, सरपंच भगतसिंह चौगुले, स्वाभिमानीचे सुरेश माऊटकर, निवास कदम, गणेश महाजन, अमोल महाजन, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।